नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण पैसे नाहीत म्हणून थांबला आहात, बरोबर ना? तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकार देत आहे थेट 50,000 ते 20 लाखांपर्यंत कर्ज, तेही बिनतारण. होय, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत लाखो लोकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. कोणी दुकान उघडलं, कोणी डेअरी सुरू केली, तर कोणी छोटा उद्योग मोठा केला. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या योजनेचा फायदा 67% महिलांनी घेतला आहे. आणि तुम्ही अजूनही वाट पाहताय? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कर्ज कसं मिळेल, कोण पात्र आहे आणि अर्ज कसा करायचा. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही संधी पुन्हा मिळेल असं नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे का? पण भांडवल नाही म्हणून विचार थांबलाय? तर आता काळजी करू नका. भारत सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी सज्ज आहे. गेल्या 11 वर्षात तब्बल 40 लाख कोटींहून अधिक रकमेचे कर्ज वितरित झाले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही 20 लाखांपर्यंत कर्ज कसं मिळवू शकता. योजनेचे महत्त्व. मुद्रा योजना ही विशेषतः लघु उद्योजकांसाठी डिझाईन केली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही हमी किंवा गॅरंटी देण्याची गरज नाही. 11 वर्षात 57.79 कोटी लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलाय. 12 कोटींहून अधिक लोकांनी पहिल्यांदाच व्यवसाय सुरू केला आहे. आणि महिलांसाठी तर ही योजना वरदान ठरली आहे, कारण 67% कर्जदार महिला आहेत. कर्जाचे 4 मुख्य प्रकार. या योजनेत तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार कर्जाचे 4 गट पाडण्यात आले आहेत. शिशु कर्ज. जर तुम्हाला छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल तर 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळते. किशोर कर्ज. व्यवसाय थोडा मोठा असेल तर 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंत मदत मिळते. तरुण कर्ज. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळते. तरुण प्लस. नवीन अपडेटनुसार आता काही क्षेत्रांसाठी हे कर्ज 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आले आहे. कोणकोणते व्यवसाय पात्र आहेत? अनेकांना वाटतं हे कर्ज फक्त मोठ्या कामांसाठी आहे, पण तसं नाही. तुम्ही खालील कामांसाठी हे कर्ज घेऊ शकता. किरकोळ दुकान किंवा छोटे स्टोर, डेअरी व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्मिंग, ब्युटी पार्लर किंवा टेलरिंग शॉप, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स किंवा टिफिन सर्व्हिस. लाभ कसा घ्यावा? प्रक्रिया. आता प्रश्न येतो की अर्ज कसा करायचा. 1. तुमच्या जवळच्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत जाऊन मुद्रा योजनेचा फॉर्म मागा. 2. उद्यम रजिस्ट्रेशन असेल तर प्रक्रिया अधिक सोपी होते. तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उद्यम मित्र पोर्टलला देखील भेट देऊ शकता. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, पॅन कार्ड, व्यवसायाचा पत्ता आणि प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे व्यवसाय आराखडा. तर मित्रांनो, सावकारांच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा सरकारी योजनेचा फायदा घ्या आणि स्वावलंबी बना. तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्या बेरोजगार तरुण मित्रांना आणि महिलांना नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.